जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला येईल आणि मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसींचं वादळ या सरकारला पाहावं लागेल। त्या गाभण्यात छगन भुजबळाच्या नादी लागू नका, त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पडेल, सत्ताही जाईल, असं मनोज जरांगे पाटलांनी जाहीर सभेमध्ये बोललेलं आहे। मला वाटते चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या तोंडामध्ये एक संविधानिक भाषा असावी आणि एक महाराष्ट्राचा आब आणि अदब टिकवणारी भाषा असावी। महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो? ज्या शिवाजी महाराजांच्या रयत 18 पगड जाती ज्या छोट्या छोट्या आहेत, ज्या आत्ता कुठंतरी सिव्हिलायझेशनमध्ये सामील होऊ पाहत आहेत, धडपडत आहेत, त्या माणसांचं आरक्षण चॅलेंज करणारा आणि त्या 350 जातींची हक्क अधिकारांची भाषा बोलणारे आमचे भुजबळ साहेब असतील, आमचे प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आमची सगळी मंडळी, वडेट्टीवार साहेब, सगळी मंडळी, ही सगळी मंडळी भाषा बोलत आहेत, तर त्याला खलनायक आणि शिव्या जर कोण देत असेल तर इथल्या लोकनियुक्त सरकारची ती जबाबदारी आहे। त्यांना समजावून सांगा, जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई काय होत नाही, हा सवाल आहे आमचा ओबीसींचा। आणि जर इथल्या सरकारला जरांगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्ही सुद्धा 60% ओबीसी विजयंती मुस्लिम समाजामधले ओबीसी आम्ही सुद्धा पोलराईट होऊ, आम्ही सुद्धा विचार करू। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुम्ही शपथ 12 करोड जनतेच्या दायित्वाची घेतली, त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करावा। सरकारनं आतापर्यंत 11 GR काढलेले ते आंदोलन केल्यापासून, म्हणजे नेमकं सरकार त्यांना घाबरते का असं म्हणायचं आहे का? हे बघा, सरकारनं जे GR काढलेले ते बेकायदेशीर आहेत असा आमचा दावा आहे। जे 10% SCBCचं जे आरक्षण आणलंय, ज्या सुक्रे समितीच्या शिफारशीवर आणलंय, जो सर्वे या महाराष्ट्रामध्ये झाला तो सर्वेसुद्धा बोगस सर्वे आहे। कारण एका बाजूला प्रश्नपत्रिका क्वेश्चनर दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तरं असं लिहा म्हणून सांगितलं गेलं आणि ही माहिती गोळा झाल्यानंतर ती क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे यंत्रणा होती ना राज्य सरकारकडे यंत्रणा होती। आणि मग बोगस माहितीच्या आधारे जर 10% SCBCचं जर इथं आरक्षण येत असेल आणि कुणब्यांच्या खाडाखुडीच्या द्वारे जर इथं 54 लाख नोंदी घातल्या जात असतील आणि जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 80% घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून 20% घुसणार आहोत, असं जर म्हणत असतील तर खरं एकतर जरांगे बोलतायत नाहीतर शासन बोलतंय। शासन म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही आहोत। अरे कसं, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे आमच्या ओबीसींना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं। मुंबईला धडक मारली तर आपण काय करणार? जरांगे पाटील, आम्ही महाराष्ट्रामधले 60% आहोत आणि आम्ही 18 पगड जातीची माणसं आहोत आणि आमची पण संख्या एकदा मोजा। आम्ही अनऑर्गनायझेड आहोत, आमचे आमदार खासदार नाहीत म्हणून आमची संख्या कमी आहे हे तुम्हाला सांगितलं कुणी? अरे आमच्या जत्रा लाखोंच्या भरतात, आम्हाला एक जत्रा आमची खंडोबाची, बिरोबाची, धुळोबाची, आमच्या गावगाड्यातल्या आमच्या लोकदैवताची एक जत्रा आम्ही आझाद मैदानावर भरवू आणि तुम्हाला इथली 18 पगड जाती आणि ओबीसी काय आहे ते सांगू। सरकारनं फॅक्ट अँड फॅक्च्युअलपासून दूर पळू नये, इथल्या जाणत्या नेत्यांनी पुढे यावं, कोण ओबीसी कोण विजयंती समजावून सांगावं। कारखानदारी कुणाची, कोऑपरेटिव्ह सेक्टर कुणाचं, द्या आमच्या ओबीसींना सगळं, हे तुमच्या हातामध्ये जेवढी संस्थानं आहेत ती सगळी आम्हा ओबीसींना द्या, आहे तयारी तुमची? सरकार का बळी पडते असं वाटतं तुम्हाला? सरकार फक्त मताला घाबरते। ओबीसी हे वेगवेगळ्या जाती जमातीत समूहात भटक्यामध्ये विखुरलेले आहेत, ते प्रभाव दाखवू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। अरे पण UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी जागा होत असेल, साऊथमध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार ना। अरे आमची पोरं आता बघतायत, वाचतायत, जज करतायत, येतील ना पुढं। आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आत्ता जालना जिल्ह्यातल्या वडोगोद्री गावानं बघितलं आहे। तुमचं म्हणणं आहे की मतासाठी घाबरतात? मतासाठी घाबरतात। हे बघा, इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना, आमदार खासदारांना आमची विनंती आहे, तुमच्याकडे निवडणुकीचं व्याकरण जरूर आहे पण 18 पगड जातीचं अंतकरण तुम्ही समजून घ्या। तुम्ही यांचा आक्रोश, यांचे हक्क अधिकार वाचवा आणि हे हक्क अधिकार जर तुम्ही वाचवणार नसाल तर आम्ही तुमचासुद्धा विचार करू। राज्यातल्या 288 आमदारांना पाडा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आजची रात्र राज्य सरकारकडे आहे, येणाऱ्या 20 तारखेला अल्टिमेटम मोठा निर्णय घेणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे। हे बघा, या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये शेवटी जनतेच्या दरबारात जावं लागतं। 288 आमदार पाडणार असतील तर आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत।
पण नवीन येणारे 288 आहेत ना, त्यातले 50% म्हणजे 144 हे ओबीसींचे असणार. आणि जो या संविधानाचा, हक्कांचा, अधिकारांचा जो विचार करणारे जे लोकप्रतिनिधी असतील ते ओबीसींचे पण असतील. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आमचं समर्थन आहे. का समर्थन आहे? रिपीट अगेन अँड अगेन तीच माणसं निवडून येतात. आणि अरे या आमदार खासदारांचं एकदा काउन्सिलिंग होणं अपेक्षित आहे. काय माझ्यावर हक्कभंग आणला तर आणू द्या, आम्ही अण्णा सगळी मंडळी आहोत. यांना संविधान कळत नाही, यांना सामाजिक न्यायाचं धोरण कळत नाही, यांना 12 बलुता म्हणजे काय कळत नाही, यांना मागासवर्ग आयोगाची भाषा कळत नाही, यांना सुप्रीम कोर्टाची भाषा कळत नाही. यांना एकच कळतं आहे, जरांगेंची भाषा अश्लील शिवराळ भाषा. आणि रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर हा माणूस बोलतो आणि महाराष्ट्र शासन ऐकतं. सचिव मुख्यमंत्र्यांना तो शिव्या देतो माईवरून. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये एवढी विचारांची वाणव आहे की एक चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या शिव्या खाव्या लागतात लोकनियुक्त सरकारला. मुख्यमंत्र्यांचा फक्त अपमान नाही, हा महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचा हा अपमान आहे. एक माणूस तुम्हाला शिव्या देतोय आणि तुम्ही गप्प बसताय. कायदा आणि सुव्यवस्था कुठं आहे? गृहमंत्री कुठे आहेत? असं जर होणार असेल आणि असं जर घडत राहिलं तर समाजामध्ये दरी निर्माण नाही होणार तर काय होईल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.